आचार या प्रकरणाची 215 वचने आपली यादी झालेली आहेत। आजच्या सत्रामध्ये आपण 216व्या वचनांवर श्रवण चिंतन करणार आहोत। मागील वचन आपण पाहिलं, स्वामी सारंग पंडितांना म्हणतात की ते येथीची खावणी म्हणजे परमेश्वराच्या ठाई परमेश्वराच्या आज्ञेला जीवाने अनुसरले पाहिजे। ही परमेश्वराची जी काही प्रवृत्ती आहे त्याला खावणी असं म्हटलेलं आहे। आणि म्हणून त्या खावणीला प्रत्येक जीवाने पात्र ठरण्यासाठी, योग्य ठरण्यासाठी आपली तळमळ आणि आपली धडपड जी आहे ती सतत चालू ठेवली पाहिजे। त्या मागील वचनामध्ये आपण अनुसरणाचं फलित स्वामींनी सांगितलेलं आहे की अनुसरण जर का घेतलं तर असंच तुम्हाला आम्ही वर काढू, की अनुसरण घेतलं तर असंच आम्ही तुम्हाला पलीकडनं अलीकडे घेऊ। आणि अनुसरावे, जीवाने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करावं, ही मुळात परमेश्वराची प्रवृत्ती आहे। जसं आपण महानुभाव पंथ जेव्हा स्वीकारतो त्यावेळी महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाच्या अनुसार परमेश्वराची प्रवृत्ती काय आहे त्या प्रवृत्तीचा शोध घेणं गरजेचं आहे। बहुतांशी उपदेश किंवा धर्मप्रवेश घेतला जातो याची वेगवेगळी कारणं असतात। एक तर परंपरेने महानुभाव पंथ घरामध्ये आहे आणि म्हणून हाच पंथ घ्यावा लागेल म्हणून हा मानव पंथाचा उपदेश घेणारे लोक आहेत, किंवा मग कोणीतरी दडपण आणलं म्हणून घ्यावं लागतंय, किंवा मग कधीतरी असं होतं की कुणीतरी घेतला म्हणून आपण घ्यायचा म्हणून पण मानव पंथ घेतला जातो, किंवा मग काहीतरी नवस जापच्या खेटीनुसार हा देव काहीतरी पावला म्हणून हा मानव पंथाचा उपदेश घ्यायचा। म्हणजे आपलं इथे काम होणार आहे, काम झालेलं आहे आणि पुढची पण कामं आपली होतील यासाठी म्हणून सुद्धा मानव पंथ घेणारे लोक आहेत। कुणीतरी मला हे म्हटलं की बाबा आम्हाला उपदेश घ्यायचा आहे। म्हटलं का बरं, उपदेश का घ्यायचा? ते म्हणे आम्हाला भरपूर संकट आहेत वगैरे। मग मानव पंथ घेतला तर मग म्हटलं मग पंथ घेतल्याने काय होईल? ते म्हणे संकट जातील। म्हटलं बरोबर आहे जातील, परंतु समजा नाही गेले संकट मग काय कराल? उपदेश घेतल्यानंतर पण संकट नाही गेली तर मग करणार काय? मग ते एकमेकांची तोंड बघायला लागली की आता हो हा प्रश्न तर आपण उत्तराचं काय, म्हणजे हा प्रश्नच उद्भवला नाही आपल्याला। म्हटलं मग संकट आहे म्हणून उपदेश घेतले जातो आणि संकट नाही गेले तर उपदेश सोडल्या सुद्धा जाईल। म्हणून संकट आहेत म्हणून किंवा संकट जातील म्हणून उपदेश घ्यायचा नाहीये। कुठलाही जेव्हा आपण क्षेत्र निवडतो किंवा एखादी गोष्ट निवडत असतो तर त्याच्यामध्ये ती जर का गरज म्हणून जर जेव्हा आपण निवडतो तेव्हा ती गरज कधी ना कधी संपत असते। मग त्यावेळेस त्या वस्तू, पदार्थ किंवा व्यक्तीचं महत्त्व राहत नाही। पण जेव्हा तुम्ही आवड म्हणून जेव्हा स्वीकारता तेव्हा मग ती गरज म्हणून ती राहत नाही। मग ती आवड तुमची जोपर्यंत आहे आणि आवड ही उत्तरोत्तर वाढू पण शकते किंवा कमी पण होऊ शकते, नाही असं नाही। आणि म्हणून मानव पंथाचा उपदेश देणाऱ्यांनी सुद्धा घेणाऱ्यांना परमेश्वराची प्रवृत्ती काय आहे त्याची आधी जाणीव करून दिली पाहिजे। आणि घेणाऱ्यांनी सुद्धा परमेश्वराची प्रवृत्ती नेमकी काय आहे, हा काही पंथ जनरल पंथ नाही आहे की कुठलाही, काही लोक असतात की बाबा हा पंथ स्वीकारतात मग कधी हा पंथ स्वीकारतात, तसा हा पंथ नाही आहे। या पंथाचं स्वतःचं एक तत्वज्ञान आहे जे स्वतः परमेश्वराने सांगितलेलं आहे आणि त्या तत्वज्ञानाच्या आधारे हा पंथ चालू आहे। आणि म्हणून पंथ घेताना सुद्धा या पंथाचं जे काही तत्व आहे, परमेश्वराची जी काही प्रवृत्ती आहे ती आधी जाणून घेतली पाहिजे आणि नंतरच मानवा पंथाचा स्वीकार केला गेला पाहिजे। आणि म्हणून स्वामी सांगतात की ते येथीची खावणी म्हणजे परमेश्वराची ती प्रवृत्ती आहे, परंतु आपण परमेश्वराच्या प्रवृत्तीच्या अनुसार आपण कधी चालत नाही। आपण अनेकांच्या ज्या काही इच्छा असतात त्या इच्छेच्या अनुसार आपण चालत असतो।
परंतु परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचं आपण कधी अनुकरण करत नाही. परमेश्वराच्या प्रवृत्तीचं यथायोग्य आवडीपूर्वक अनुकरण यालाच अनुसरण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रवृत्तीचं जाणीवपूर्वक अनुकरण आपण सर्वांनी केलं गेलं पाहिजे आपल्याकडनं. तर जर का अशा पद्धतीने जर का परमेश्वराच्या या खावणीला पात्र जर का जे जीव झालेले आहेत किंवा ज्यांनी त्या प्रवृत्तीला जाणून ज्यांनी अनुसरण घेतलेलं आहे किंवा अनुसरण घेण्याची ज्यांची उल्लेख जरी झालेला आहे, वाचिके जरी झालेला आहे ज्यांचा, आणि ते प्रत्यक्ष करणं हा फक्त एक भाग बाकी आहे, असे जे कोणी जीव आहेत ज्याला आपण वासनिक असं म्हणूया, म्हणजे वासनिक अनुसरण घेणारे आहेत किंवा एखादी व्यक्तीचे अनुसरण घेतलेलं आहे ज्यांनी, असे 2 टप्पे झाले. तर ह्या दोघांची काय म्हणजे पुढे गत काय, जे ईश्वराच्या खावणीला पात्र झाले किंवा जे होऊ इच्छितात त्यांच्याविषयी परमेश्वरी तोष कसा आहे, म्हणजे परमेश्वर त्यांच्याविषयी कसं त्यांना सहाय्य करतात किंवा त्यांच्याविषयी स्वामी कसं आपलं योगदान देतात. तर ह्या आजच्या वचनामध्ये सांगितलं आहे. आचार्याचं 216 क्रमांकाचं वचन, अंगा येत शरणालया काही मरणाचे. जे स्वामी सांगतात की येत शरण आल्या काही मरण असे. कुणाला सांगतात असं हे, त्या संदर्भातली लीळा आपण बघूया. पूर्वार्ध 42 क्रमांकाची लीळा आहे पूर्वार्धाची. ससिक रक्षण सालबर्डी या ठिकाणची लीळा आहे. एकी गावी गोसाव्यांची वस्ती झाली. एका गावाला आमच्या स्वामींना वस्ती झालेली होती. विहरणा बीजे केले. आमचे स्वामी विहरणासाठी बीजे करतात. वृक्षा एका खाली गोसाव्यांची आसनाचे झाले होते. एका झाडाखाली आमच्या स्वामींना आसन झालेलं होतं. आसनस्थ स्वामी बसलेले आहेत पद्मासन. आणि दोहो पारदिया होड पडली. आणि त्याच जंगलामध्ये, सालबर्डीचं जंगल तुम्ही बघितलेलं आहे आणि ससिक रक्षण हे ठिकाण सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे, ते स्थान सुद्धा तुम्ही वंदन केलेलं आहे. तर त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की तिथे कसं डोंगर आणि जंगल या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच जंगलामध्ये काही जंगली लोक आहेत, शिकारी लोक आहेत, जे तिकडे त्या कार्यासाठी येत असतात. लाकूड तोडे असतील, हिंस्र श्वापद त्याच्यामध्ये असतील. आणि 2 पारधी त्या जंगलामध्ये, त्या दोघांची होड पडली, म्हणजे दोघांची पैज लागली. जयाची सुनी ससा टाकी तो होड जिंके. म्हणजे त्यांनी काय केलेलं होतं, एक ससा पकडल्या गेलेला होता आणि आता तो ससा पकडल्यानंतर त्याची शर्यत, आता त्याच्या संदर्भात त्यांनी पैज लावली. म्हणजे त्यांना त्या सस्याची आवश्यकता होती का नव्हती मला माहिती नाही, परंतु त्यांनी पैज मात्र लावलेली होती. आणि त्याच्यामध्ये तो ससा सोडायचा आणि ज्याचा कुत्रा, म्हणजे दोघं जण शिकारी होते, दोघांकडे पण शिकारी कुत्रे होते. ते ससा सोडल्यानंतर त्यांच्या मागे ती दोन्ही कुत्री लावायची आणि ज्याचा कुत्रा त्या सस्याला पकडेल तो शिकारी जिंकला, अशी ती पैज होती. आता ते बोलतात की मांजरीचा खेळ होतो आणि उंदराचा जीव जातो, तसं ह्यांच्यासाठी हा खेळ झाला, परंतु त्याच्यामध्ये सस्याचा मात्र जीव जाणार आहे. अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. दोघांची पैज लागली आणि मग त्यांनी काय केलं, दोहो पारधी ससा सोडिला. दोन्ही पारध्यांनी ससा सोडला. राणी दरादर कुटा नाही, ओहळ खोहळ नाही, ऐसे समस्तळ भूमिका पाहिली. आता त्यांनी तो ससा कुठे सोडला, स्वामी जे आपण स्थान बघतो आपण ससिक रक्षणाचं, जिथे स्वामी बसलेले होते त्या ठिकाणी सोडलेला नाही आहे. तो ससा त्यांनी अशा ठिकाणी सोडला ज्या ठिकाणी दरादरकुटा नाही, म्हणजे इथे डोंगर टेकडी वगैरे असं काहीच नाही आहे.
ओहळखोळ नाही म्हणजे ज्या ठिकाणी नदी नाही, नाला नाही, की ओढा नाही, असं जे ठिकाण आहे. आईचे समस्थळ भूमिका पाहिली, अशी समस्थळ म्हणजे समान सपाट भूमी म्हणजे मैदान असं त्यांनी बघितलं आणि तिथे तो ससा त्यांनी सोडला. ससा सोडिला तया सवे सुनी लागली. ससा सोडला आणि थोडा 1-2 मिनिटामध्ये कुत्रे त्यांनी सोडले, म्हणजे ते कुत्रे त्यांच्या मागे आता धावायला लागले. त्यानंतर तया सवे सुनी लागली, ससा पळतू जातू होता, तव गोसाव्या ते देखिले. म्हणजे हा खेळ खूप वेळ चालू असेल. ससाचं पळणं पण खूप चांगलं जोरात असतं आणि त्याच्यामध्ये जर का मागे मृत्यू जर का धावत असेल, श्वान धावताय, जर का त्यांच्या मुखी सापडलो तर गेलो आपण, मेल्यातच जमा. मग अशा भीती अवस्थेमध्ये आणि जीव वाचवण्याची जी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, या सगळ्या गोष्टी समोर ठेवून ससा काय करतो आहे? पळतो आहे. चांगल्या जोरामध्ये, वेगामध्ये तो पळतो आहे आणि ससा पुढे पळतो आहे. त्यांच्या मागे 2 हे श्वान म्हणजे कुत्रे, शिकारी कुत्रे जे आहेत ते त्याच्या मागे लागलेले आहेत. आणि असं पळता पळता म्हणजे कुठेतरी त्या सपाट मैदानावर त्यांना सोडलेलं आहे, त्या सस्याला सोडलेलं आहे. तिथून हा खेळ सुरू झाला आणि तो धावत 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 कुठे आला? स्वामी ज्या ठिकाणी बसलेले होते, जिथे आता जे स्थान आहे त्या ठिकाणी तो पोहोचलेला आहे. आता बघितलं तर तुम्ही त्या ठिकाणी कसं आहे, ते उंच ठिकाण आहे आणि याला अलीकडे कुठेतरी ते सोडलेलं असेल आणि तो त्या ठिकाणी धावत आला आणि त्यानंतर त्यांनी स्वामींना पाहिलं. गोसाव्या ते देखिले आणि गोसाव्या ते टाकून आला. स्वामींना त्यांनी पाहिलं सस्यानी आणि गोसाव्या ते टाकून आला. टाकून आला म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचला. मागे पण ते वाक्य आलेलं आहे, जयाची सुनी ससा टाकी. ससा टाकी म्हणजे सस्यापर्यंत पोहोचतील. किंवा इथे वाक्य आलं की गोसाव्या ते टाकून आला म्हणजे स्वामींपर्यंत तो पोहोचलेला आहे. सर्वज्ञ म्हणतात, महात्मे हो या आमचे स्वामी प्रसन्न मुद्रेमध्ये त्या ठिकाणी आसनस्थ बसलेले आहेत आणि सस्याला जसं स्वामींनी पळत येताना पाहिलं आणि स्वामींनी काय केलेलं आहे की त्यांचं स्वागत केलेलं आहे की या महात्मे हो या. म्हणजे एरवीच तर स्वामींकडे, परमेश्वराकडे कोणी येत नाही आणि जर का असं कोणी येतं तर कधी येत असतं? जेव्हा केव्हा पण येतं तर परमेश्वर काय करतात? त्या जीवाचं स्वागत करत असतात. या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे? म्हणून गोसावी जाणू उचलली. स्वामींनी काय केलं? आपली जी काही जाणू आहे, मांडी घालून स्वामी बसलेले आहेत, गुडघ्याचा जो भाग आहे स्वामींनी असा वर उचलला, म्हणजे मांडी अशी वर उचलली आणि त्या सस्याला जागा करून दिलेली आहे की या ठिकाणी या, म्हणजे लपा या ठिकाणी. असं म्हणून त्या ठिकाणी स्वामींनी काय केलं? जाणू उचलली ते येऊनी गोसाव्यांची जाणू खाली रिगाला. आणि तो येऊन स्वामींच्या मांडीखाली रिगालेला आहे. श्रीमूर्ती अवलोकू लागला आणि स्वामींची श्रीमूर्ती जी आहे ती श्रीमूर्ती तो अवलोकन करू लागला. तेव्हा मागिलाकडून सुनिया आलिया आणि स्वामींपर्यंत तो पोचला. स्वामींनी काय केलेलं? आपली जाणू वर करून त्यांना तिथे आश्रय दिलेला आहे त्या सस्याला. आणि तेवढ्यामध्येच काय झालेलं आहे की सस्याच्या मागे धावून येणारी जी श्वान आहेत 2 कुत्री, ती सुद्धा त्या ठिकाणी येऊन स्वामींच्या समोर उभी राहिलेली आहेत. गोसाव्याचे जाणू खाली रिगाला श्रीमूर्ती अवळखू लागला. तो मागिल्याकडून सुनिया आलिया तिया पुढा उभिया राहिलिया. आणि ते सुने जे आहेत कुत्रे ते सुद्धा येऊन उभे राहिले. त्याच्यानंतर ते पारधी पण आले असतील, ते पारधी पण येऊन त्या कुत्र्यांसोबत तिथे उभे राहिले स्वामींच्या समोर. आणि ससा जो आहे, सस्याचं लक्ष त्या कुत्र्यांकडे पण नाहीये आणि त्या पारध्यांकडे पण नाही. वास्तविक त्याचं लक्ष त्यांच्याकडे पाहिजे होतं की आता हे आम्हाला खाणार आहेत, परंतु त्याचं लक्ष तिकडे नव्हतं. त्याचं लक्ष कुठे होतं? स्वामींकडे लक्ष होतं. म्हणजे सस्याला सुद्धा कळतंय की आपल्याला लक्ष कुठे असलं पाहिजे. तर या ठिकाणी श्वान आणि पारधी हे स्वामींच्या समोर उभे आहेत आणि
ससा जाणू खाली आहे, तो स्वामींकडे अवलोकन करतो आहे. ते पुढा उभा राहिले, ते चौघजण पुढे उभे राहिले, स्वामींच्या दंडवत केले, श्रीचरणा लागले, स्वामींना दंडवत केला, श्रीचरणा लागले. मग तेही गोसाव्या ते विनविले, त्यांनी स्वामींना विनंती केली, जीजी ससा सोडावा. त्यांनी स्वामींना विनंती केली की देवा, हा ससा जो आपण पकडून ठेवलेला आहे त्याला तुम्ही सोडा, हा ससा आमचा आहे. हा ने दीजे. स्वामी म्हणतात आम्ही तो काही देणार नाही ससा तुम्हाला. तेही म्हटले हा होडेचा ससा द्यावाजी. म्हणजे हा काही असा ससा नाही आहे, हा होडेचा ससा आहे. म्हणजे आम्ही दोघांनी मिळून ही पैज लावलेली आहे, आणि जर का आता तुम्ही दिला नाही तर काय होईल, या कारणे सूर्या काढणिया होती. म्हणजे आमच्यात भांडणं होतील, आमच्यामध्ये मारामारी होईल, शस्त्र काढल्या जातील. म्हणजे अशा प्रकारे तो आमचा होडेचा पैजेचा ससा असल्यामुळे तो आम्हाला तुम्ही द्या. सर्वज्ञ म्हटले सांगा येत शरण आल्या काही मरणासे. स्वामी सांगतात की येत शरण आल्या म्हणजे आम्ही तुम्हाला तो दिला असता, परंतु तो ससा आता काय झालेला आहे, येत शरण आलेला आहे. आणि शरण आलेला ससा जो आहे किंवा कुठला जीव जो आहे त्याला मरण नाही. शरण आल्या काही का मरण असे, मृत्यू हा प्रकार त्या जीवाला मग नाही. म्हणजे तो आपण जर का परमेश्वराच्या शरण गेल्यानंतर आपलं होणार काय आहे, मृत्यू नाही आहे. मृत्यू नाही म्हणजे जन्मसुद्धा नाही आणि मग मृत्यूसुद्धा नाही. मृत्यू कधी होईल, जेव्हा जन्म होईल तेव्हा मृत्यू होईल ना. परंतु परमेश्वराला शरण गेल्यानंतर तुमचा जन्मही होणार नाही आणि तुमचा मृत्यूही परत कधी होणार नाही. म्हणजे जन्म मरणाचा जो काही चक्र आहे, सृष्टीमध्ये येणं जाणं जे काही आपलं चालू आहे, संस्कृती येणे जाणे, हे जे काय चालू आहे आपलं, ते सगळं आपलं बंद होणार आहे. फक्त काय करावं लागेल, परमेश्वराला आपल्याला शरण जावं लागेल. आणि शरण गेल्यानंतरच मरण नाही. एरवी तुम्ही असं तुमच्या पद्धतीने जर का देवदेव करत असाल तर त्याच्याने काही त्याला शरण जाणं असं म्हणत नाही बरं का. तुम्ही म्हणाल आम्हाला काही संकट आलं की आम्ही देवालाच विडा ठेवतो, ह्याला शरण जाणं असं म्हणत नाही. ह्याला देवाकडनं काम करून घेणं असं म्हणतात. शरण जाणं म्हणजे काय, शरण जाणं म्हणजे देवाचं काम करणं, देवाची सेवा करणं, ह्याला शरण जाणं म्हणतात. देवाकडनं काम करून घेणं आपलं ह्याला शरण जाणं असं म्हणत नाही. त्याला कामापुरतं फक्त तिथे समोर समोर माझा देव करायचं, हा प्रकार झाला तो. आणि शरण जाणं म्हणजे समर्पण आहे. समर्पणामध्ये तुम्ही तुमची कामं करून घ्यायची नसतात देवाकडनं, तर देवाचं कार्य जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. जसं बाईचं आहे, समर्पण केलं, बाईसांनी स्वतःचंच कार्य केलं. जेव्हा केव्हा भटोबासांना निरूपणातनं उठवलं, बाईसांनी सांगितलं पाणी घेऊन या. भटोबासांना थोडं वाटलं की बाबा हे काय, बाईसा नेहमी कधी काही कामं सांगत असतात. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की बाईचं स्वतःचं काम कधीच सांगत नाही. प्रत्येक सेवा जी आहे ते सगळी सेवा स्वामींच्या संबंधित असते. आता पाणी आणायला चाललो, हे पण स्वामींसाठीच पाहिजे. ते बाईसांना वैयक्तिक पाणी नको आहे. म्हणजे हा भाग त्यांच्या लक्षात आला की आपण स्वतःच स्वामींकडनं कुठलं कार्य करून घेतच नाही, परंतु आपण दुसऱ्यांकडनं कोणाकडनं सुद्धा आपलं काम करून घेत नाही. आपण फक्त देवाचंच काम करत असतो. आमचे भटोबास म्हणतात, माहीम भट्टांना जर का श्रीप्रभूंच्या सेवेवेगळं जर का कोणी दाखवलं मला, तर त्यांना मी महावाक्य निर्वचनाचं निरूपण करेल. म्हणजे माहीम भट्ट हे 24 तास 12 महिने 24 तास फक्त श्रीप्रभूंच्या सेवेमध्ये असायचे. त्यांची कुठलीच सेवा नाही, फक्त श्रीप्रभूंची सेवा. भटोबासांनी ते आव्हान केलं की माहीम भट्टांचं एकही काम असं दाखवा जे त्यांचं स्वतःचं असेल. म्हणजे एखादं कार्य आहे की ते एखादं कुठे भिक्षा मागायला जात आहेत, भिक्षा मागायला जातात, ते सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे म्हणून ती भिक्षा आहे. ते कुठेतरी सोनाराचं त्यांनी दुकान टाकलेलं आहे सोवनहाटामध्ये, रिद्धपूरमध्ये, ते सुद्धा त्याच्यातनं जे काही मिळतं आहे ते सुद्धा श्रीप्रभूंच्या त्या रोजच्या सेवेअर्थीची फुलं जी काही उपयोगामध्ये आणली जायची, अजून काही पूजाद्रव्य आणलं जायचं, म्हणजे तिथे सुद्धा स्वामींचीच सेवा आहे. आबाईसा आहेत
आबाईसांनी एकदा स्वामी त्यांना पाठवत आहेत तेव्हा स्वामींना ते म्हणतात नाही नाही जीजी असं काम आहे तसं काम आहे. परंतु पुढच्या वेळेस जेव्हा परत तिकडे जाण्याचा योग येतो त्यावेळेस आबाईसा म्हणतात की मी जाईन, तर स्वामी म्हणतात अरे तुम्ही कुठे जाणार, तुम्हाला तर ही कामं आहेत ती कामं आहेत. ते म्हणतात नाही आता मी जाईन, म्हणजे तेव्हा माझी चूक झाली आता नाही होणार. आणि त्याच्यानंतर आबाईसा ज्या गेलेल्या आहेत श्रीप्रभूंच्या सेवेमध्ये, तर त्यांनी शेवटपर्यंत श्रीप्रभूंची सेवा केली, एवढी सेवा केली की श्रीप्रभू त्यांच्या सेवेव्यतिरिक्त कोणाची सेवा स्वीकारत नव्हते. म्हणजे तिथे आबाईसांचं काहीतरी परवानगी असावी की आबाईसांनी त्याला होकार दिलेला असावा, अशा प्रकारची सेवा श्रीप्रभू स्वीकारायचे. म्हणजे श्रीप्रभूसुद्धा त्यांना तेवढा सन्मान द्यायचे, कारण की तिथे जाऊन त्यांनी आपलं स्वतःची कामं करून नाही घेतली, तर श्रीप्रभूंचं कार्य त्या ठिकाणी केलं. एकदा तर श्रीप्रभू विहिरीमध्ये जेव्हा पडले, आता लीळा आहे श्रीप्रभूंची, आणि त्यावेळेस सगळेजण वरूनच बघतात की काय उपाय करता येईल. नंतर मग उपाय करून स्वामींना श्रीप्रभूंना वर तर आणलं विहिरीच्या, परंतु श्रीप्रभूंनी आल्या आल्या सगळ्यांना शिक्षा पण केलं की मेली खोडी असती तर, म्हणजे त्या आबाईचं जर का असत्या तर मै घाली ते म्हणे. म्हणजे तिने उपाय शोधत बसली नसती, तिने सरळ उडी मारली असती. म्हणजे हे काय, याला म्हणतात समर्पण, याला म्हणतात शरण. आपल्याला असं वाटतं की आपण उपदेश घेतलेला आहे, की आपण दीक्षा घेतलेली आहे, किंवा जे पण आपण एवढ्या वर्ष झाले तेवढ्या वर्ष झाले, हे शरण जाणं आहे. शरण जाणं हे समर्पणाशी संबंधित आहे. ते समर्पण जर का तुमचं त्याच्यामध्ये असेल तर त्याला शरण जाणं असं म्हणतात. नाहीतर मग फक्त ते वरवडेच आहे, फक्त विहिरीच्या बाहेरून बाहेरून फक्त आपण वरून बघतोय सगळं काय, आतमध्ये जाण्याची समर्पणाची वृत्ती आपली नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी ससा जो आहे हा ससा समर्पण म्हणून आलेला आहे. म्हणजे आत्ता या ठिकाणी जर का आपण बघितलं तर ससा म्हणजे एक जीव आहे. आपण जो जीव आहोत म्हणजे आपण ससाच्या ठिकाणी आहोत. ससा कसा आहे दिसायला, सफेद, आणि जीवाचं स्वरूप पण कसं आहे, जीव स्फटिकाकार, असं त्या जीवाचं स्वरूप सांगितलेलं आहे स्वामींनी. आणि या सस्याला म्हणजे या जीवाला कुणी ना कुणी पकडत असतंच. कर्म आहे, कर्मासंबंधित जे कर्म भोगवणारी देवता आहे, जे कर्म ज्यांच्याशी आपल्याला भोगायचे आहेत ते जीव आहेत. त्यानंतर प्रपंच आहे. जीव, देवता आणि प्रपंच हे त्या जीवाला सदोनीत काय करत असतात, घेराव घालत असतात आणि बरोबर त्याला तिथे अडकवतात. एखाद्या वेळेस आपण बोलतो ना, अरे इकडे कुठे लग्न होऊन आलो आपण, किंवा कुठे हा त्रास कशाला आपल्याला झाला, किंवा ह्या व्यक्तीचा आणि आपला योगच का आला. कुणाशी तुमचं भांडण असतं त्या व्यक्तीचा तुमचा योग कसा होतो, किंवा नेमकं तुम्ही तुमच्या घरी बसलेले असताना मनात येतं फिरायला जाऊ आणि तिकडे जाताना तिकडेच काहीतरी वाद होतो. तुम्ही म्हणा घरी बसलो होतं तेच चांगलं होतं, इथे उगाच आलो आपण. म्हणजे हे काय होतं सगळं, हे जीव, देवता आणि प्रपंच बरोबर तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं काही चांगलं किंवा वाईट व्हायचं असेल तिकडे बरोबर तुम्हाला ते घेऊन जातात आणि तिकडे तुमच्याकडनं ते कर्म करवून घेतात, भोगवून घेतात, किंवा नवीन लावून देतात. नवीन लावून देतात म्हणजे आपणच ते करतो आणि ते जोडतो. म्हणजे हे जीव, देवता, प्रपंच संबंधित हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि बरोबर त्या जीवाला काय करत असतात, ते आपल्या घेरावामध्ये ठेवत असतात. बघा, तुम्ही जीवाशिवाय राहू शकत नाही. तुम्ही म्हटलं एकांतवासात जाओ तर तिथे प्रपंच आलाच, प्रपंचाशिवाय राहू शकत नाही आपण. मग जीव आणि प्रपंच जरी सोडलं तरी देवता तिथे आहेत. तुम्ही म्हटले जीवसुद्धा नको आणि प्रपंचसुद्धा नको आपल्याला, म्हणून तुम्ही दोघांचा त्याग केला तर देवता आहेच तिथे कर्म भोगवायला, कारण तुम्ही ते कर्म जोडून ठेवलेले आहेत, ते तर भोगायला मिळणारच आहेत. हे आपण कोणाविषयी बोलतो, जे अनुसरण ज्यांनी नाही घेतलं त्यांच्याविषयी चाललंय बरं का. हे कर्मराठीचे जीव त्यांच्याविषयी चाललेलं आहे. आणि मग अशा जीवांना त्या देवता असतील किंवा देवता जे कर्म भोगवतात ते जीव आणि प्रपंच संबंधितच ते कर्म भोगवत असतात त्याला. आणि मग असा हा स्फटिकाकार असलेला जीव, याला काय केलं जातं, कर्म आणि ते देवता त्याला पकडतात आणि पकडल्यानंतर त्याच्या कर्माचा लेखाजोखा होतो की आता ह्यांनी काय काय कर्म जोडलेले आहेत. मग त्याला सोडलं जातं म्हणजे त्या कर्मफळात त्याला टाकतात
की आता हा मनुष्य देहात जाणार आहे, हा पशु देहात जाणार आहे, पक्षी देहात जाणार आहे, स्थावर देहामध्ये जाणार आहे, जीवजंतूंच्या किडामुंगींच्या देहात जाणार आहे, असं त्याला त्या त्या कर्मामध्ये त्या जीवाला सोडून देतात. आता सोडून दिल्यानंतर मनुष्य देहामध्ये सोडलेलं आहे असं आपण धरूया, कारण की लेळेमध्ये तर त्याला पशुदेह मिळालेलाच आहे सस्याला. आता आपण इथे मनुष्य देहामध्ये ती देवता जीवाला सोडते आणि सोडल्यानंतर काय होतं की त्याच्या मागे 2 श्वान लावून देते आणि 2 पारधी पण लावून देते. म्हणजे कोण आहे? जीव जो आहे तो ससा आहे आणि तो पळतो आहे. तो पळत असताना पूर्ण काय आहे? जंगल आहे. भव नदी भवसागर म्हणतात तसं भव जंगल आहे, भव वन आहे हे, की त्याच्यातनं तुम्हाला वाटा काढत 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 जायचं आहे. कधी कधी तुम्ही समजा समुद्रात किंवा पाण्यात असले तरी तुम्हाला कळतं की या काठाला जाऊ किंवा त्या काठाला जाऊ. समुद्रातनं तरी समजा कुठेतरी काहीतरी तुम्हाला दिसू शकतं, परंतु जंगलामध्ये जर का तुम्ही फसलात तर तुम्ही कोणाला दिसत नाही आणि तुम्हाला तिकडे कोणी दिसत नाही. वरून तिथे पशु पक्षी असतात ते वेगळे, झाडं काटे कुठे असतात तो भाग वेगळा. म्हणजे सगळं भयावह असतं त्या जंगलामध्ये. तुम्ही किती आवाज द्या काय द्या कोणापर्यंत आवाज पोचेल नाही पोचेल सांगता येत नाही. अशा या भव जंगलामधनं हा जीव वाट सुटेल तिकडे चाललेला आहे. कुणाचं सांगा आयुष्य असं चांगलं व्यवस्थित चालू आहे? प्रत्येकाचं आयुष्य आपल्याला बाहेरून चांगलं दिसतं, पण आतून त्याची मानसिक स्थिती अशी आहे की कुठे जायचं आणि कुठे नाही, काय करायचं काय नाही. रोज सकाळी तुम्हाला नाश्ता काय बनवायचा, हे बनवू का ते बनवू, हे बनवू की ते बनवू, म्हणजे तुमची निश्चितीच नाही आहे. नाश्त्याची निश्चिती नाही, भाजीची निश्चिती नाही आहे, स्मरण करायचं की नाही, कधीपासनं करायचं, किती करायचं, मग पाठ किती करायचं, किती वचनं पाठ करायची की नाही करायचे, होतील का आपले पाठ की राहतील का झालेले पाठ, मग ह्यांचे झालेत का मग त्यांचे झालेत का. म्हणजे एवढं कन्फ्युजन आहे आपल्याला, म्हणजे निश्चित वाट कुठलीच भेटत नाही आहे. आपण काही कशाची तरी वाट बघतो आहोत, वाट भेटत नाही म्हणजे रस्ता भेटत नाही आहे. आपण चांगल्या दिवसांची वाट बघतोय की एखादा चांगला दिवस येईल, चांगला मुहूर्त येईल वगैरे, आणि मग त्या दिवशी आपण चालू करू. आता कसं हे उन्हाचा दिवस आहेत ना, आता उन्हाळ्यात अभ्यास चालू करण्यापेक्षा आपण काय करू, एक पाऊस पडून गेला की मग चालू करूया. मग देव काय करतो, 1 जूनलाच पाऊस पडतो. मग 1 जूनला आपलं चालू झालं की 2 जूनपासून परत पाऊस गायब. मग आपण पण त्या पावसासारखं गायब होऊन जातो. म्हणजे आपली निश्चिती कुठल्या बाबतीमध्ये होत नाही. अशा या भवजंगलामध्ये आपण सैरभैर झालेलो आहोत. आपल्या जीवनाची काहीच निश्चिती नाही आहे, काहीच ठरत नाही आहे. जे ठरवतंय ते मोडतंय, किंवा जे आपण ठरवतोय ते कोणीतरी येऊन मोडतंय. म्हणून तुमचं ना पथ्यपाणी ठीक आहे, ना तुमचं काही व्यायाम वगैरे ठीक आहे, ना तुमचं अध्ययन ठीक आहे, ना तुमचं अध्यात्म ठीक आहे, ना तुमचं आरोग्य ठीक आहे, ना तुमचा व्यवहार ठीक आहे. काहीच धड नाही आहे आपलं. फक्त आपण तेवढ्यापुरतं तेवढं, म्हणजे कपड्यांचं जर का सगळं असं पलंगावर हे असेल, पसारा पडलेला असेल तर दिसायला खराब दिसतो. तुम्ही काय करता, सगळे घेता कपडे आणि कपाटामध्ये सोनता आणि कपाट लावून देता. आता दिसतंय का कचरा, आता पसारा दिसतोय का, आता घर एकदम स्वच्छ दिसतंय. परंतु पसारा गेला का, तो पसारा कपाटामध्ये कोंबून हा तसाच आहे. तो टेन्शन संपलेलं नाही, फक्त तुम्ही दृष्टीआड केलेला आहे. तसं आपण आपला चेहरा दुःखी असेल त्याच्यावर आपण काहीतरी मेकअप करून तो चेहरा आनंदी बनवतो, परंतु दुःखाचा मेकअप नाही झाला, फक्त चेहऱ्याचा झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये चालू आहेत आणि यामधनं आपण रस्ता शोधतोय की जिथे मनशांती मिळेल आपल्याला. ससा काय शोधतोय, जिथे माझं रक्षण होईल, या चौघांपासून माझं रक्षण होईल असं ठिकाण तो शोधतोय. आणि असं ठिकाण त्याला भेटत नाही आहे. आपण सुद्धा असंच पळत असतोय. मनशांती कुठे मिळेल, कुठल्या ऋतूमध्ये मिळेल, कुठल्या महिन्यात मिळेल, कुठल्या वर्षात मिळेल. मग कोणीतरी सांगतं की 2020 तुमच्यासाठी चांगलं आहे, मग त्या जीवावर आपण डिसेंबर 19 पर्यंत आपण जगतो कसं तरी. काय 19च्या नंतर माझं आयुष्य चांगलं आहे, म्हणजे आपण त्याच्यात अडकलो. ही मनशांती आपण शोधत राहतो. मनशांती आपल्याकडेच आहे. आमच्या ब्रह्मविद्या ज्ञानामध्ये मनशांती आहे.
त्याच्या आचरणामध्ये ती मनशांती आहे, परमेश्वर आठवण्यामध्ये मनशांती आहे. मनशांती इथेच आहे, याच्या व्यतिरिक्त मनशांती तुम्हाला कुठेच भेटणार नाही. कुठल्याही ठिकाणी जा, तुम्ही कुठेही जा, तिथे तुम्हाला मनशांती भेटणार नाही. ब्रह्मविद्या अध्ययन जर का ज्ञान तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मनशांती मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वस्थता मिळणार आहे. स्वामी सांगतात, येणे बोधे बोधवंता, जे स्वस्थता आहात, जे परमेश्वर ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्या ज्ञानानुसार आचरण करणारा जो व्यक्ती आहे त्याची मनस्वस्थता आहे, शांतता आहे, त्याच्यामध्ये कुठली चलबिचल नाही आहे, तो कुठेही मनशांतीसाठी भटकत नाही आहे. मनशांती त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे, मनशांतीपर्यंत तो पोहोचलेला आहे. तो प्रवास आता संपलेला आहे, आता मनशांतीसोबतचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि म्हणून आपली परिस्थिती अशीच आहे की आपण मनस्वास्थ्य शोधत असतो आणि ते आपल्याला कुठेच भेटत नाही. आणि वरून मागे आपल्या कोण लागले, 2 श्वान आहेत आणि 2 पारधी आहेत. म्हणजे 2 श्वान म्हणजे कोण आहेत आणि 2 पारधी म्हणजे कोण आहेत ते आपण शोधलं पाहिजे. हे सतत आपल्या मागे आहेत. 2 पारधी म्हणजे कोण, विकार आणि विकल्प, हे 2 आपल्या मागे लागलेले आहेत सतत. म्हणजे विकार आणि विकल्प. विकार म्हणजे जे काही आपल्याला हवं आहे, जे काही नको आहे, जे काही आवडी आहे, निवडी आहे, जे काय आहे ते सगळं विकार. आपल्या बहुतांशी गोष्टी ज्या आहेत त्या विकाराशी संबंधित आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आपण एखाद्याचं नकार देतो, आपण एखाद्या गोष्टीला, चांगल्या गोष्टीला, किंवा मग आपण जे जे काही वाईट कृत्य त्याच्यामध्ये करत असतो तो एक प्रकारचा विकल्प आहे समजा. हे विकार आणि विकल्प हे आपल्या मागे लागलेले आहेत. आणि त्यानंतर ते आपल्या मागे लागत आहेत, परंतु ते कसे लागत आहेत, कशाच्या तरी माध्यमातून ते लागतात. आणि ते माध्यम म्हणजे 2 श्वान आहेत, कुत्रे. म्हणजे कोण, जड आणि चेतन पदार्थ. विकार आणि विकल्प जो काय आपण भोगतो आहोत तो जड आणि चेतन पदार्थांच्या माध्यमातून आपण तो भोगतोय. विकार म्हणजे एखादा पदार्थ आपल्याला आवडतो, खाण्याचा पदार्थ, तो जड आहे. किंवा एखादा अलंकार आवडतो, एखादे कपडेच आवडतात, एखादी चप्पलच आवडते, गाडीच आवडते, हा काय आहे, विकारच आहे. या जड पदार्थातनं, चेतन पदार्थातनं म्हणजे एखादा व्यक्ती आवडतो, एखादा नावडतो वगैरे, जे काय आहे, आई पाहिजे, वडील पाहिजे, आमके पाहिजे, तमके पाहिजे, मुलगा पाहिजे, हे सगळं जे काय आहे, म्हणजे बहुतांशी वेळा त्याग केल्यानंतर सुद्धा त्याग घडत नाही. त्याग केला म्हणजे कसा, फक्त शारीरिक त्याग केला आहे, मानसिक त्याग कुठे केला. स्वामी सांगतात की विशेषतः त्याज्य, कुठे सांगितलं हे संबंध, आचाराच्या पहिल्या वचनामध्ये सांगितलं. विशेषतः त्याज्य म्हणजे दुरूनही अंतःकरणी न आठवावे, हे मुळात आहे. समोर किती राहिले तरी चालेल, पण अंतःकरणामध्ये त्यांची आठवण नाही झाली पाहिजे आपल्या. परंतु नेमकं होतं असं की आपण शारीरिक त्यागलं त्यांना, आता ते समोर नाही आहेत, जे कोणी आई वडील असतील किंवा मुलगा मुलगी असतील ते आपल्या समोर नाही आहेत, परंतु दुरून अंतःकरण आठवणं चालू आहे. मग त्याच्यामुळे तो त्याग घडलाच नाही. म्हणजे हा चेतन पदार्थ झाला. म्हणजे विकार आणि विकल्प जे काही आपल्या मागे लागलेले ते जड आणि चेतन पदार्थाच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी अडकवून ठेवलेलं आहे. बघा, तुम्ही गोड सोडा, तुम्हाला गोडाची आठवण येणारच नाही. परंतु जड पदार्थाच्या माध्यमातून एखादं गोड तुमच्या समोर आलं तर तुम्ही लगेच तुमच्या मनामध्ये ते गोड खाण्याची इच्छा, म्हणजे तो जड पदार्थ समोर आला. तुम्ही काय केलेलं, तुमच्या घरदार तुम्ही सोडलेलं आहे, तुमच्या मुलाचा मुलीचा तुम्ही त्याग केला, अनुसरले तुम्ही. आणि जर का आश्रमामध्ये असताना एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी आली, मग ते म्हणतात हा आमचा मुलगा, ही मुलगी, लगेच आपण लगेच तिकडे कनेक्ट होऊन जातो. आपल्या मुला मुलीचं लगेच आपल्याला आठवण येते. म्हणजे आपण विकार विकल्पाचा त्याग जरी केला तरी जड चेतन पदार्थ काय करतात, परत आपल्याला त्याच्याशी कनेक्ट करत असतात, जोडतात आपल्याला. आणि म्हणून तो त्याग घडत नाही. आणि हे 4 जण आपल्या एवढे मागे लागलेले आहेत आणि त्यांना घाबरून म्हणा किंवा त्यांच्यामध्ये अडकून म्हणा आपण मनशांतीचा शोध घेतोय. आपण त्यांच्या तावडीतच सापडलेलो आहोत, विकार आणि विकल्पाच्या, जड आणि चेतन पदार्थाच्या तावडीत सापडलेलो आहोत. आणि ते आता आपल्याला पळवतायत. बघा, लक्षात घ्या, आपण पळत नाही आहे, ते पळवतायत आपल्याला. आम्ही तुझ्या मागे धावणार आणि तू पुढे पळायचं आहे.
आम्ही तुला पकडणार, आणि त्या भीतीमध्ये त्यांनी पकडू नये म्हणा किंवा काय, अशा भीतीमध्ये आपण पळतोय, परंतु आपण ॲक्च्युली त्यांच्या तावडीमध्ये सापडलोय, आपण पकडले गेलोय, आपण त्यांच्या अधीन झालेलो आहोत, पण आपल्याला ते कळत नाही आहे, ते लक्षात येत नाही. आणि मग अशा वेळेस तुम्ही जे मनशांतीसाठी तुम्ही जे धावता 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 कुठेच ते मिळत नाही. ते कुठे मिळणार आहे? ते कुठल्याही झाडाच्या सावलीखाली मिळणार नाही. मनशांती झाडाच्या सावलीखाली नाही आहे बरं का. ती म्हणाल आता उन्हात अनात ना आम्ही आलो आणि घनदाट झाड दिसलं आम्हाला, सावली आहे चांगली, तिथे किती बरं वाटतं, असं वाटतं इथे थांबावं, बसावं, शिदोरी खावी आणि चांगली एक झोप काढावी, इथपर्यंत शांतता आहे तुम्हाला. परंतु जेव्हा तुम्ही झोपेतनं उठता, अरे 4 वाजले घरी जावं लागेल, आहे का मनशांती तिथे? तिथेच लगेच मनशांती नाही आहे. तुम्ही म्हटले जाऊ सिनेमाला जाऊ आपण, गेले 3 तास, तुमचे 2.5-3 तास तुम्ही आनंदात घालवले, पुढचे जे 15 मिनिटं आहे मग तिथून तुम्हाला घाई असते, घरी जायचंय, घरी ही कामं आहेत, ती कामं आहेत, हे आहे ते आहे. म्हणजे जेथे मनशांती शोधायला गेले थोड्या वेळासाठी, ती थोड्या वेळासाठीच होती, ती पूर्ण वेळासाठी नाही आहे. अलंकार तुम्ही केला एखादा, डिझाईन नवीन आलेली अंगठीची, आणि म्हणून ती तुम्ही पास केली आणि ती किती दिवस मिरवली तुम्ही, 1 वर्ष तुम्ही घातली, 1 वर्षानंतर पुढच्या दिवाळीला परत तुम्हाला नवीन काहीतरी अलंकाराची तुम्हाला ओढ लागते. म्हणजे ह्या अलंकाराची मनशांती फक्त 1च वर्षापर्यंत होती. प्रत्येक ह्याच्यामध्ये मनशांती तुम्ही जी शोधता, ती मनशांती किती वेळापर्यंत याचं पण गणित बघा. आपण वस्तू घेताना फक्त म्हणतो ही एक्सपायर कधी होते वस्तू, हे बघतो ना आपण. मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे आणि एक्सपायरी डेट काय आहे हे आपण बघतो. म्हणजे ही वस्तूची व्हॅलिडिटी कधी संपणार आहे. तसं आपण ज्यामध्ये आपली मनशांती शोधतोय त्यामध्ये जी शांतता भेटणार आहे, ती शांतता किती वेळपर्यंतच भोगायला मिळणार आहे हे आपण तपासलं पाहिजे. जर का ती काही वेळाने संपणार असेल तर त्याचा उपयोग नाही. तुम्ही आता गरमीच्या ह्याच्यात आईस्क्रीम आणली तर ती आईस्क्रीम तुम्हाला किती वेळ खायला चांगली वाटेल, जोपर्यंत ती मेल्ट होत नाही पूर्ण. ती एकदा पिघळली, ती जर का उष्ण झाली की तुम्हाला ती आईस्क्रीम खाऊसुद्धा वाटणार नाही. म्हणजे ती मनशांती तिथपर्यंतच आहे. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हा शोध घेता आला पाहिजे आपल्याला, की त्याचा कार्यकाल किती आहे. कार्यकाल जर का कमी वेळासाठी असेल तर ती वस्तू तुम्हाला मनशांती मिळवून देणार नाही. उलट तुम्ही त्या मनशांती त्याच्यातली संपल्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं हे तुम्हाला पुढे परत काय होतं, प्रश्न उभा ठाकत असतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ही मनशांती तुम्हाला कुठेही भेटणार नाही. ही फक्त कुठे भेटेल, परमेश्वराकडेच ती मिळणार आहे, बाकी कुठे मिळणार नाही. म्हणजे आम्ही हे बघतो की आता कोणीतरी विचारलं की पौर्णिमा कधीची आहे, लोकांचं ते आज ते एका फेसबुकला पण कोणीतरी विचारलं होतं की प्लीज मला कोणीतरी सांगा पौर्णिमा कधीची आहे. लोकांना अमावस्या आणि पौर्णिमेचं एवढं पडलेलं आहे की मी तर म्हणतो महिन्यात 5-6 पौर्णिमा आणि 5-6 अमावस्या पाहिजे होतं, तेवढेच लोक जास्त आले असते. म्हणजे काय झालं हे, मला तर असं वाटतं देवाने मुद्दामूनच प्रत्येक महिन्यात एक अमावस्या एक पौर्णिमा ठेवली आहे. त्या निमित्ताने 12 महिने लोक येत राहतील, 24 वेळा लोक येतील मंदिरामध्ये. हे पौर्णिमा आणि अमावस्याच बंद नसतं तर काय झालं असतं, लोक स्थानाला गेले नसते, लोक मंदिरात आले नसते, म्हणजे ह्या गोष्टी झाल्या असत्या. आपलं काही धर्म आणि आपला देवदेव करणं ते अमावस्या आणि पौर्णिमेवर अवलंबून आहे का? एरवी तर सांगतात अमावस्याला भूतांचं हे जास्त असतं. आपण भूत आहोत का? म्हणजे त्या दिवशी आपण पण आपलं योगदान देवाकडे जास्त देत असतो, आपण ते आहोत का? आपल्याला देव आचरण्यासाठी, देवाचं विधिविधान आचरण्यासाठी किंवा स्थानवंदन करण्यासाठी अमावस्या पौर्णिमाच पाहिजे असं काही नाही. मी तर लोकांना सांगतो स्थानाला जायचं, अमावस्या पौर्णिमा सोडून जा, मनशांती मिळेल तिथे, तेवढ्या वेळ शांतता असते. अमावस्या पौर्णिमेला सगळे नवस जापते खेटीवाले लोक आणि गर्दी असते सगळी, काय तिथे तुम्हाला शांततेने देवधर्म करता येत नाही, ना स्मरण करता येत, ना लीळा आठवता येत. आपण काय अमावस्या पौर्णिमेसाठी देवदेव करत नाही, आपण देवाच्या लीळा आठवण्यासाठी म्हणून स्थानवंदन करत असतो.
आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला शांतता मिळत असेल तर ते आपल्या काहीतरी पदरात पडतं आहे. आणि म्हणून याच्याने सुद्धा तुम्हाला मनशांतता मिळणार नाही की तुम्ही अमावस्याला प्रत्येक येत आहे, पौर्णिमेला येत आहे प्रत्येक, म्हणून तुम्हाला मनशांती मिळेल असं पण नाही. हा माणूस नेहमी अशांतच असतो. अशांत कसा असतो की तो पौर्णिमा कधी सुरू झाली बघा बरं, मग इतक्या वाजता, मग इतक्या वाजेपर्यंत असेल ना शनिवारी, हो आहे आहे, हां मग बरं आहे. हा माणूस शांत आहे का? स्वस्थ आहे का तो? आता बिना अमावस्या पौर्णिमेला जाणारा जो माणूस आहे स्थानाला किंवा मंदिरात, तो कधीही उठतो आणि कधीही जातो. त्याला काहीही बघायचं नसतं, तिथी वार नक्षत्र काही बघत नाही. तो आपला उठला की तो गेला. त्याला काहीही टेन्शन नाही आहे कुठली तिथी संपली आणि कुठली तिथी चालू झाली, काही नाही. मुहूर्त आहे की नाही आहे काहीही तो बघत नाही. ही आहे मनशांती, ही स्वस्थता आहे. ही फक्त ज्ञानानेच येते. अज्ञान असेल तर तो अज्ञान व्यक्ती कधी येणार मंदिरामध्ये स्थानाला? अमावस्या कधी येते बघा, पौर्णिमा कधी येते बघा. अशा व्यक्तीला मनशांती भेटू शकत नाही, परमेश्वर भेटू शकत नाही. आणि परमेश्वर भेटल्याचा या व्यक्तीला काही उपयोग सुद्धा नाही आहे. ससा जो आहे, ससाने जेव्हा स्वामींना पाहिलं तेव्हा त्याच्या हे लक्षात आलं की ससा हा माणसाला घाबरणारा प्राणी आहे. हा माणसाच्या कधी जवळ जात नाही. आणि वरून मागे जे दोन धावत आहेत ते सुद्धा माणसंच आहे. जे लोक माणसं आपल्याला मारायला धावलेले आहेत ते लोक, तसंच माणूस समोर पण बसलेला आहे ना. स्वामी पण कोण आहेत? मनुष्य वेशातच आहेत ना, मनुष्य रूपातच आहेत. मग हे आणि ते सारखेच आहेत दिसायला. मग तरी पण आपल्या मागे जे लागले त्यांच्यापासून भीती वाटते आपल्याला. आणि स्वामींकडे बघितल्यानंतर भक्ती निर्माण होते आहे. असा विचार, असा काहीतरी विचार झाला पाहिजे की नाही, आला पाहिजे की नाही? का बरं दोन माणसांना तो घाबरतो आणि समोर जो एक माणूस बसलाय त्याच्याकडे बघून असं वाटतं की ही व्यक्ती आपलं रक्षण करणार आहे, असं का वाटतं? म्हणजे दिसण्यामध्ये तो फरक आहे. आणि दिसण्यामध्ये जरी फरक असला तरी तो त्या ससाने काय केलेलं आहे, त्याचं विचार सुद्धा केलेला आहे, चिंतन केलेलं आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती त्या ससाने चिंतन केलं? परंतु कुठलीही गोष्ट आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हा त्याचं काहीतरी चिंतन असतं, काहीतरी विचार असतो. ससाने तो विचार केलेला आहे की माझं रक्षण ह्यांच्याकडे होणार आहे. मी सांगितलं ना, ससा हा माणसाकडे कधी जात नाही. मग स्वामींकडे का गेला? कारण की त्याचं जे चिंतन आहे त्या चिंतनाने सांगितलं त्याला की इथे तुझं रक्षण होणार आहे. आणि म्हणून तो स्वामींच्या दिशेने धावला. स्वामींनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, या महात्मे हो या. का केलं स्वागत? कारण की एरवी जीव जो आहे तो कधीही परमेश्वराकडे जो येतो हा सहजपणे येत नाही. लीळाचरित्रामध्ये तुम्हाला याचे अपवाद दिसतील. भटोबास, माहीमभट्ट, महादाईचा, निळभट्ट, भांडारेकार, हे सगळे अपवाद तुम्हाला दिसतील की ते सहजपणे आलेले आहेत. ते कुठल्या भीतीने विकशाने आलेले नाही आहेत, ते भक्तीने आलेले आहेत. परंतु बहुतांशी जीव हे भीतीने येत असतात बरं का. त्यांना काहीतरी बाधा आहे किंवा काहीतरी संकट आहे आणि त्या हिशोबानेच देवाकडे धावत येते. एवढं कोणी देवाकडे धावत येत नसतं. काहीतरी मृत्यूची, मरणाची कसली तरी भीती आहे, संकटाची भीती आहे आणि म्हणून परमेश्वराकडे धावत येण्याची क्रिया जीवाची असते. त्याच्या व्यतिरिक्त जीव कधी धावत येत नाही देवाकडे. म्हणजे एरवी कोणाला किती बोलवलं तरी ते मंदिरात येणे नाही. परंतु एखादं संकट आलं की जेव्हा संकटात लगेच येणार, लगेच आम्हाला फोन येतो विडा ठेवा आमचा, किंवा लगेच ते मंदिरामध्ये हजर होणार. का आज कसं काय? काय सांगू तुम्हाला, हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेत असं डॉक्टरने दिलेलं सांगितलं. म्हणजे असे काहीतरी मृत्यूची भीती येईल तेव्हाच मग आपल्याला भक्ती आठवत असते. तसं होता कामा नये. ससा जो स्वामींकडे आलेला आहे, सस्याचं जे स्वामींनी स्वागत केलेलं आहे तो मृत्यूच्या भीतीने आलेला आहे म्हणून नाही केलं. बघा ससा, दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथे दिसणार आहेत. दोन्ही गोष्टीचा फरक मी सांगणार तुम्हाला. जिथून सुरुवात केली आहे आपण प्रवचनाला त्याचं उत्तर आता इकडे आहे आपलं. ससा जो आलेला आहे तो भीतीने आलेला आहे, मरणाच्या भीतीने आलेला आहे, म्हणून स्वामींनी त्याचं रक्षण केलं नाही.
आणि आपण सगळे त्याच हिशोबाने येतो, म्हणून आपलं कधी स्वामी स्वागतही करणार नाहीत. आपण मृत्यूच्या भीतीने जर का देवाकडे येत असू तर स्वामी आपलं स्वागत करणार नाही. आणि ससा सुद्धा मृत्यूच्या भीतीने आलेला नाहीये, तो आलेला आहे माझं रक्षण इथे होईल या विश्वासाने तो आलेला आहे. थोडासा फरक आहे. गोष्ट तीच आहे, माझा मृत्यू इथे चुकणार आहे, परंतु मला मृत्यू नकोय म्हणून तो आलेला नाहीये, परंतु मला ह्यांचा आश्रय पाहिजे म्हणून तो आलेला आहे. मला मृत्यू नकोय म्हणून तो आलेला नाहीये, मला यांचा आश्रय पाहिजे म्हणून तो आलेला आहे. माझं रक्षण इथेच होईल हा विश्वास घेऊन तो आलेला आहे, अविश्वास नाहीये. इकडे विडे जरी ठेवले आपण तरी होईल ना काम आमचं 6 महिन्यात. हा काय आहे? अविश्वास आहे. 1 महिना झाला अजून काम झालं नाही, हा आहे अविश्वास आहे. म्हणजे हा अविश्वास ठेवून आपलं सगळं चाललंय. अजून सुद्धा आपल्याला कुणालाच गॅरंटी नाहीये की आपल्याला बोध होईल, आपल्याला ज्ञान होईल, आपली वचनं पाठांतर होतील, आपल्या सगळ्या लीळा पाठांतर होतील, आपलं स्मरण 3 ते 6 साधल्या जाईल, आपल्याला शाब्द ज्ञान चरित होईल, अप्रोक्ष ज्ञान चरित होईल, सामान्य ज्ञान चरित होईल, विशेष ज्ञान चरित होईल, आपली अविद्या छेद होईल, आपल्याला प्राप्ती होणार, आनंद भेटणार. ही गॅरंटी अजूनपर्यंत कुणालाही मानवपंथीय व्यक्तीला, जे कोणी आहेत त्यांना आलेली असेल ते भाग वेगळा, जे कोणी अधिकरण मंडळीत आचरणनिष्ठ वगैरे आहेच ते, परंतु सगळ्यांना आलेली नाहीये. किंवा सगळ्यांना आहे अजून विश्वास नाहीये की माझा उद्धार होईल की नाही होईल, हा विश्वास अजूनपर्यंत आपल्यामध्ये आलेला नाहीये. म्हणजे हा सगळा अविश्वास घेऊन आपण जर का देवाकडे धाव घेतो आहोत तर देव आपलं स्वागत करणार नाही ना आपल्याला आश्रय सुद्धा देणार नाहीत, कारण की आपण आश्रय म्हणून आलेलोच नाहीये. आश्रय घेणं कशाला म्हणतात? एकदा तुम्ही इथला आश्रय घेतला की तुम्ही मग दुसरा कशाचाही आश्रय तुम्ही घेत नाही. एकदा इथे अवलंबन तुम्ही, इथे तुमचं आलिंबन लागलं की दुसऱ्या सगळ्या ठिकाणून तुम्ही परावलंबी होता. जसं आधीच्या काळात होतं ना, मुलीचं लग्न झालं की तिला सांगितलं जायचं की आता इथेच मरायचं, तू सासरीच, माहेरी यायचं नाही, इथेच सगळं तुझं आयुष्यात इथून पुढे. हे जे काय आहे की परत येणे नाही, समर्पण आहे. ते विश्वासाने आश्रय घेतला त्यांनी सस्याने. म्हणजे हे काय झालेलं आहे की म्हणून स्वामी त्यांना काय म्हणतात, या महात्मे हो या, कारण की त्यांचा संस्कार आहे तो. ते जे काही धावत येत आहे ते भीतीने येतच नाही आहेत. आता मुळामध्ये मगासपर्यंत त्यांची जी काही धावाधाव चालू होती ती मृत्यू चुकवण्यासाठीच चालू होती, परंतु स्वामींना बघितल्यानंतर आता जी धाव स्वामींकडे घेतल्या गेलेली आहे ती आता मृत्यू चुकवण्यासाठी म्हणून ती धाव नाही आहे. आता ती जी धाव आहे ती आश्रयाची ती धाव आहे, किंवा ती धाव जी आहे ती मनशांतीची धाव आहे. की खूप लोक बघितली आहे जंगलामध्ये, पण ही व्यक्ती, हे श्रीमुख किंवा ही श्रीमूर्ती काहीतरी वेगळी आहे आणि आता ह्यांच्याकडेच मला जायचं आहे, ह्या हिशोबाने ती धाव आहे. मगाची धाव वेगळी आहे, आताची धाव वेगळी आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी त्यांना तो आश्रय दिलेला आहे, त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि याचा पुरावा मी तुम्हाला देईल, याचा पुरावा पण मी तुम्हाला देईल की ते मृत्यूच्या भीतीने आलेले नाही आहेत, ते स्वामींकडे आकर्षित होऊन, स्वामींचा वेद, स्वामींची आवडी होऊन ते स्वामींकडे आलेले आहेत, आश्रय म्हणून आलेले आहेत. की माझा तो एक विश्वास म्हणून त्या ठिकाणी आले. त्याचा पुरावा लीळा चरित्रामध्ये, त्याच लीळेमध्ये आहे की ते 2 कुत्रे तिथे येऊन उभे आहेत, 2 ते पारधी तिथे येऊन उभे आहेत, आणि ससा कुठेही घाबरलेला नाहीये. ससा स्वामींच्या श्रीमूर्तीकडे अवलोकन करतोय, श्रीमुखाकडे तो अवलोकन करतोय. म्हणजे तो जानूच्या खाली स्वामींनी त्यांना आश्रय दिला, परंतु त्याच्यातनं सुद्धा ते मान बाहेर काढून स्वामींच्या श्रीमुखाकडे ते अवलोकन करतायत. जर का ससा घाबरलेला असता, मृत्यूच्या भीतीने स्वामींकडे जर का तो आला असता, तर त्यांनी मान बाहेर काढून श्रीमूर्तीकडे, श्रीमुखाकडे अवलोकन केलं असतं का? नसतं केलं. म्हणजे तुम्हाला इथे या लीळा चरित्रात, याच लीळेमध्येचं प्रमाण लगेच मिळतं की परमेश्वराकडे जेव्हा आपण येतो तेव्हा तुम्ही भले तर संकटाच्या माध्यमातून या. खूप लोक तर संकट येतं म्हणून देवाकडे येतात, त्या माध्यमातून या. परंतु इथे आल्यानंतर जर का थोडा जरी देव कळाला
तरी त्याच्यानंतर आयुष्यामध्ये कधी संकट म्हणून देवाकडे जाऊ नका, स्थानाला जाऊ नका. संकट म्हणून कधी अमावस्या पौर्णिमा आहे म्हणून देवाकडे जाऊ नका, स्थानाकडे जाऊ नका. नवस जापते खेटी म्हणून स्थान वंदन करायला जाऊ नका. तर आमचे स्वामी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या ते आगाध लीळा ज्या आहेत ते या ठिकाणी येऊन आठवण्याला एक वेगळा आनंद आहे. ते सगळं या ठिकाणी आम्हाला डोळ्यासमोर आणता येतं आणि म्हणून ही पवित्र भूमीमध्ये आम्हाला यायचं आहे. तर त्या ठिकाणी त्यासाठी म्हणून जा. संकट म्हणून जर का थोडा जरी देव कळाला तुम्हाला तर संकट म्हणून कधी मंदिरात आणि स्थानाला येऊ नका. त्या भीतीने कधी विडे ठेवण्याच्या याच्या गडबडीमध्ये येऊ नका. काहीही गरज नाही आहे. यायचं असेल तर सस्यासारखं या, की एकदा आल्यानंतर मला मारण्यासाठी 4 जण इथे उभे आहेत त्याची भीती नाही आहे, पण स्वामींकडे अवलोकन सुरू आहे. म्हणजे हे काय आहे, तुम्ही एकदा जेव्हा संकटाच्या निमित्ताने जरी स्थानाला आलात, नवस जापते खेटीसाठच्या निमित्ताने जरी आलात, परंतु एकदा जर का देवाचा अनुभव जर का तुम्हाला प्राप्त झाला की त्यानंतर त्या संकटाची अजिबात भीती बाळगू नका. आता श्रीमूर्तीकडे, श्रीमुखाकडे अवलोकन करा. म्हणजे परमेश्वराच्या लीळेंचं अवलोकन करा. परमेश्वराच्या श्रीमुखाचं म्हणजे श्रीमुख काय सांगताय, म्हणजे आज्ञा काय देणार आहे त्याचं तुम्ही अवलोकन करा. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे. मायासुद्धा परमेश्वर आता मला काय आज्ञा करतील हे म्हणून माया तिकडे सेवकत्वाच्या ह्याच्यामध्ये ती उभी असते. म्हणजे अशा पद्धतीने आपण सुद्धा आता मला माझे स्वामी काय आज्ञा देणार आहेत, आमच्या स्वामींनी मला काय आज्ञा दिलेली आहे, या चिंतनामध्ये श्रीमूर्तीकडे अवलोकन करा. म्हणजे स्वामींना आठवा, नामचिंतनाच्या माध्यमातून परमेश्वराला आठवा. हे कार्य जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून सस्याचं जसं त्या चौघांच्या बाबतीत असलेलं भय तुटून गेलं, सुटून गेलं, कारण की आता मला स्वामी भेटलेले आहेत. मग आता तुम्हाला संकट मोठी आहेत की स्वामी मोठे आहेत? स्वामी मोठे आहेत ना. मग आता संकटाचं काय भय आहे? एखादा मुलगा, लहान मुलगा असतो, तो वडिलांना आपल्याला सांगतो की तो आहे, तो माझा मित्र आहे, तो मला मारतोय. तो कुठल्या ह्याच्याने येतो? हिशोबाने वडिलांकडे येतो, विश्वासाने येतो की मी जर का माझ्या वडिलांना सांगितलं तर हे बरोबर त्याला हे करणार. मग ते वडील काय म्हणतात, अरे छोट्या मुलांची भांडणं आहेत, त्याच्यात मोठ्यांनी कुठे पडायचं. ते वडील त्याला म्हणतात, थांब आपण त्याचं घर उन्हात बांधूया. या मुलाला खूप छान वाटतं की माझे वडील याचं घर उन्हात बांधणार आहे. सगळ्यांची घरं उन्हातच आहेत. परंतु तो मुलगा ज्या विश्वासाने गेलेला आहे, आमचे स्वामी तर कधी असं करणार नाही, तुम्हाला अन्यथा सांगणार नाहीत. तुमचा तो विश्वास पंत आहे आणि विश्वासपूर्वकच आमचं स्वामी तुम्हाला आश्वासन आमच्या स्वामींनी देऊन टाकलेलं आहे. देणार नाही आहे स्वामी, देऊन टाकलेलं आहे आधीच, अन्यथा नाही, यथार्थ दिलेलं आहे आश्वासन. तर या ठिकाणी तो मुलगा ज्या विश्वासाने वडिलांना सांगतो त्याच विश्वासाने आपण स्वामींसमोर उभे राहिलं पाहिजे की आता स्वामी भेटले, हा पंथ भेटला, नाम साधना भेटली, ब्रह्मविद्या ज्ञान भेटलं, आचरण आहे, आता ते करायचं आहे मला. हे सगळं जर का माझ्याकडे आहे तर मला आता कशाचीच काहीच भीती नाही आहे. डायंबाला स्वामी म्हणतात की बाबा आज भूत चतुर्दशी जाऊ नका. ते म्हणतात आम्ही गोसावे यांचे, आम्हाला काही होत नाही. म्हणतात तसं नाही आहे, त्यांच्याकडे पण सिद्धी आहे, ते पण आम्ही इथूनच आम्हाला हे करावी लागते, आमच्याच आज्ञेने चालतं सगळं. परंतु त्यांच्याकडे तो एक विश्वास होता, नाही अनुसरले ते, परंतु विश्वास होता मी आम्ही गोसावे यांचे, आम्हाला काही होणार नाही. म्हणजे हा विश्वास आहे. भटोबासांना जेव्हा स्वामींनी सांगितलं सांडवा बांधायचा आहे, बाकीच्यांनी तर पळ काढलं, पण भटोबासांनी म्हटले की करते करवी ते काय आपण आहोत का? बुडलो तर बुडलो, बुडवणारे जे आहेत तेच मला वाचवणारे आहेत. म्हणजे जे मला बुडण्याच्या परिस्थितीमध्ये पाण्यात उतरायला सांगतायत, वाचवणारे सुद्धा तेच आहेत. मला काळजीच काय. साधेला बुडताना म्हणजे साधा बुडाली कुणामुळे? स्वामींमुळेच बुडाले ना. स्वामींच्या दर्शनासाठी येत होते म्हणूनच बुडाले. मग वाचवणारे पण कोण आहेत? स्वामीच आहेत. मग अशा व्यक्तीला बुडायला काही भीती आहे का? ज्याला हे पक्का माहिती आहे की माझे स्वामीच मला बुडू देणार नाही आहेत, तर तो व्यक्ती बुडायला घाबरेल का कधी? कधीही घाबरणार नाही. म्हणजे आपला एक विश्वास जो आहे तो परमेश्वराच्या प्रती अशा पद्धतीचा असला पाहिजे, तो सस्याचा होता. आणि म्हणून आपल्याला कधीही भीतीच्या पोटी परमेश्वराकडे धाव घ्यायची नाही आहे. हा एक विश्वास तुम्ही
तुमच्या याच्यामध्ये निर्माण करा. तुम्हाला कधीही तुमच्याकडे जी अस्वस्थता आत्ता असेल ती सगळी अस्वस्थता तुमची निघून जाईल आणि परमेश्वराला आठवण्याचं एक नवीन तुम्हाला काहीतरी माध्यम मिळेल. एक तर संकट आल्यानंतर तुम्ही देवाला आठवत होता, आता तुम्हाला एक असं माध्यम मिळेल की संकट नसले तरी तुम्ही देवाला आठवताय आणि अशा याच्यामध्ये संकट आलं तरी तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा होणार नाही. आमच्या निळभट्ट भांडारेकरांना संकट आलं, इंगळी चावली, त्यांनी काय केलं? काहीही सांगितलं नाही, काही बोलले नाही. त्यांचा रोजचा जो दिनक्रम होता देवाची स्तुती करायची, तो दिनक्रम त्यांनी केला. देवाला काहीतरी आठवतच असतील ना, ते रोजचं असेल ना त्यांचं. त्या दिवशी पण ते बोलले की देवा मी तुमची स्तुती करू का? सांगितले ठीक आहे करा. त्यांनी कुठेही माझं हे संकट जावं म्हणून त्यांनी काही केलं नाही. फक्त या संकट जे आलंय त्याच्याकडे माझं दुर्लक्ष व्हावं आणि स्वामींकडेच माझं लक्ष जावं. असं एखाद्या लहान मुलाला बघा, त्याला काहीतरी इंजेक्शन द्यायचं आहे किंवा औषध द्यायचं आहे तर त्याला काय केलं जातं? त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं जातं. हे बघ काय, हे बघ काय आहे, असं ते केलं जातं आणि मग पटकन त्याला ते इंजेक्शन दिलं जातं. म्हणजे त्याचं लक्ष दुसरीकडे वेधल्यामुळे त्या जे काही दुःख होणार आहे ते इंजेक्शनचं ते त्याला जाणवणार नाही. होणार आहे पण जाणवणार नाही. तसं मला जे काही वेदना होतात ते होऊ द्या, ते तर मला भोगायच्याच आहेत, परंतु माझं लक्ष त्यावेळेस कुठे पाहिजे? देवाकडे असलं पाहिजे. हा भाग लक्षात घ्या. ह्या लीळेतनं आपल्याला हा भाग लक्षात येतो. तुमच्याकडे लाख संकट जरी आली तरी तुमचं लक्ष त्या संकटाकडे नसलं पाहिजे, तुमचं लक्ष परमेश्वराकडे असलं पाहिजे. आपली दिशा नेहमी उलटीच असते. आपली दिशा कुठे असते? नेहमी आपल्या संकटाकडेच लक्ष असतं, परमेश्वराकडे आपलं लक्ष नसतं. जेव्हा तुमच्याकडे खर्च येतो, खर्चाचं बिल आलं की एवढं बिल आलं, तेव्हा तुमचं लक्ष कुठे जातं? तुमचं लक्ष जर का बिलाकडेच राहिलं तर तुमचं टेन्शन एवढं वाढून जातं. पण तुमचं लक्ष जर का पैशाकडे गेलं, अरे बिल 50 रुपये आलं आणि आपल्याकडे किती आहेत? 5000 रुपये आहेत आपल्याकडे, तुमचं टेन्शन कमी होतं की नाही लगेच? कारण की तुम्हाला माहिती आहे बिलापेक्षा पण पैसे जास्त आपल्याकडे आहेत. बिलापेक्षा पण पैसे आपल्याकडे जास्त आहेत. संकट गेलं की नाही तुमचं? बिलचं काही टेन्शन आहे का तुम्हाला? तर नाही. तसं संकट बघा, संकटापेक्षा पण मोठे कोण आहेत? संकट घालवणारे आहेत आणि ते कोण आहेत? परमेश्वर आहेत. आता तुम्ही संकटाकडेच बघत राहिले, तुम्हाला संकटच मोठं वाटेल. तर तुम्हाला काय करावं लागेल? संकट घालवणाऱ्याकडे बघावं लागेल, म्हणजे परमेश्वराकडे बघावं लागेल. त्यांना तुम्हाला सांगायचं नाही आहे. तुम्हाला असं वाटतं नाही, सांगा. आमच्याकडे बोलतात ते हे पण सांगा बरं का, ते पण सांगा, देवाला व्यवस्थित सांगा बरं का. आपण जर का लीळाचरित्र जर का चिंतनपूर्वक वाचलं तर आपल्याला हे कळलं पाहिजे की सस्याने कुठल्या शब्दात विनंती केली देवाला. केली विनंती, कुठला विडा ठेवला? लवंग, वेलची, खोबरं, काजू, बदाम, सुपारी, पान, नारळ, विडा ठेवला सस्याने. कुठल्या शब्दात विनंती केली? कुणाचा हातभार लावला की माझ्या विड्याला हात लावा, देवाला सांगा? जेव्हा तुम्ही शरण जात असता तेव्हा तुम्हाला कुठल्याही विड्याची आवश्यकता नाही आहे, कुठल्याही विनंतीची आवश्यकता नाही आहे. आमच्या बाईसा जेव्हा समर्पित झाल्या तेव्हा त्या 3 की 5 पायऱ्याच्या आसनावर बसलेल्या ज्या बाईसा आहेत, प्रेमशक्तीचा संचार झाल्यानंतर सरळ स्वामींच्या श्रीचरणावर लोटांगण घातलं. समर्पण त्यांनी जेव्हा केलं त्यावेळी विडा व्हायला का देवाला? काही केलं उठी उपार वगैरे? काही नाही केलं. समर्पण हे अशा पद्धतीचं आहे. आमचे निळभट्ट भांडारेकरांनी समर्पण केलं ना, विडा अवसर काहीच नाही, सरळ समर्पित. आमचे भटोबास आले तसेच आले, साहित्य देऊन टाकलं घरी. माईनभट्ट आले, ते कशासाठी आले होते? अवकाशासाठी आले, स्वभावासाठी आलेले होते. कुठला विडा अवसर नाही, काही नाही, सरळ समर्पण आहे. म्हणजे हे काय आहे? तुम्हाला तुमची विनंती शब्द रूपानेच करायची अशा नाहीये. तुम्हाला ते क्रिया रूपाने जेव्हा तुम्ही विनंती करता तेव्हा ती जास्त बोलकी असते. म्हणून तिथे पक्ष आहे, ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो जाणता. क्रिया करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला ते बोलतात की तुम्ही जसं शिकवता तुमच्या मुलांना तसं ते मुलं शिकत नाही कधी. तर तुम्ही जसं वागता ना तसं तुमचे ते मुलं शिकतात. तसे लहान मुलांचा येतो, तो एक लहान मुला त्याला बोलता सुद्धा येत नाही पण तो मोबाईल घेतो
आणि तो मोठे लोक त्याच्या घरातले कसं बोलतात तसं तो बोलून दाखवतो. म्हणजे त्याला बोलता येत नाही, फक्त तो ॲक्शन करून दाखवतो तशी. म्हणजे तुम्ही कसं वर्तन करता हे तुम्हाला, तुमचं वर्तन, तुमचं वागणं मुलं फॉलो करतात. तुमचं बोलणं कधी फॉलो करत नाही, म्हणजे तुमचं सांगणं जे असतं ते कधी फॉलो करत नाही. म्हणून क्रिया ही खूप महत्त्वाची आहे. परमेश्वराच्या ठिकाणी नुसतं शब्दरूपानेच व्यक्त होण्यापेक्षा क्रिया रूपाने जर का जेव्हा आपण व्यक्त होऊ, आचरण रूपाने जेव्हा व्यक्त होऊ, ते अधिक योग्य ठरणार आहे. म्हणून सस्याने जशी विनंती केली नाही का, रडला पडला नाही, काय नाही, पण समर्पण मात्र केलं. आणि स्वामींना हे अपेक्षित आहे की येत शरण आल्या काही, शरण आला पाहिजे जीव, हे स्वामींना अपेक्षित आहे. ते येथीची खावणी येत अनुसरा. म्हणजे अनुसरण म्हणजे काय आहे? समर्पण आहे. समर्पण कसं आहे? येत आधीन वैजन येथूनही म्हटले की जे बस इथे आधीन व्हायचं आणि इथून म्हटलं तेच करायचं, बाकी दुसरं काहीही करायचं नाही. आम्ही म्हणू या तेव्हाच यायचं, जा म्हटलं तेव्हाच यायचं. आम्ही जा म्हटल्याशिवाय जायचं नाही, या म्हटल्याशिवाय यायचं नाही. चालेल का? मंजूर आहे का? भटवास म्हणतात ठीक आहे, मंजूर आहे. म्हणजे हे आहे समर्पण. तुम्ही म्हणाल तेच, बाकी दुसरं काही नाही, याला म्हणतात समर्पण. तर हे समर्पण जेव्हा तुम्ही दाखवता त्यावेळेस मग कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इतर कुठल्या गोष्टी दिखाव्याची गरज नसते. अशा जीवाचं परमेश्वर स्वागत करतात. निळभट्ट भांडारेकर आले, स्वामींनी काय त्यांना थांबवलं नाही. या महात्मे हो म्हटले असतील कदाचित स्वामी. जेव्हा आमचे भटोबास अर्ध्या रस्त्यात आईला आणि बहिणीला सोडून सांगतात तुम्ही पुढे वा, मी येतो, तेव्हा स्वामी कुठेतरी म्हटले असतील या महात्मे हो. लीळाचरित्रात नाही आलं हे, की स्वामींच्या मुखामध्ये तिथे पण नाही आलं, पण कुठेतरी म्हटले असतील स्वामी या महात्मे हो. आमचे माहीम भट्ट जेव्हा रिद्धपूरच्या दिशेने निघाले तेव्हा आमचे स्वामी म्हटले असतील या महात्मे हो. जेव्हा महादाईचा खऱ्या अर्थाने स्वामींकडे समर्पित झालेले आहेत, दादोसांना तिलांजली दिली, तेव्हा स्वामींनी म्हटलं असेल या महात्मे हो. म्हणजे स्वामींच्या दिशेने जेव्हा तुम्ही सन्मुख होता त्यावेळेस स्वामी या महात्मे हो असं नक्कीच म्हणत असतील, तुमचं स्वागत करत असतील. परंतु जे भीतीपोटी येतात त्यांचं कधी स्वागत होत नसेल, त्यांना स्वामी कशाला या महात्मे हो म्हणतील. आणि ते कर्माच्या बंधनातनं आलेले आहेत आणि परत कर्माच्याच बंधनात जाणार आहेत, तर त्यांना स्वामी या म्हणू शकत नाही. परंतु जे कर्मबंधनं तोडून येणारे लोक आहेत त्यांचं नक्कीच स्वामी या महात्म्य म्हणून त्यांचं स्वागत करणार आहे. या ठिकाणी सस्याचं स्वागत स्वामींनी केलं आणि ससा जो आहे तो स्वामींच्या श्रीमूर्तीकडे अवलोकन करतो आहे, पाहतो आहे. म्हणजे आपलं कितीही मोठं संकट असेल तरी त्या संकटापेक्षा मोठे आपले स्वामी आहेत, जे आपल्याला संकटापासून तारणारे आहेत. त्यांच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे की माझा देव काहीही वाईट होऊ देणार नाही. जे व्हायचं ते देवाच्या मताने होऊ द्या, देवाला जे करायचं ते करू द्या. मला न्यायचं तर नेऊ द्या, ठेवायचं तर ठेवू द्या, काय देवाला जे मनात असेल ते करू द्या. एकदा देवावर सोपवून द्या, मग तुम्हाला कसलीही भीती वाटणार नाही, कसलंही संकट हे संकट वाटणार नाही. कारण की त्या संकटापेक्षा पण तुमचं समर्पण हे जेव्हा मोठं असेल तेव्हाची ही गोष्ट आहे. आणि मग स्वामी सांगतात की येत शरण आल्या काही का मरण. असे शरण येणं म्हणजे अशा पद्धतीचं जे शरण येणं आहे की ज्याला संकटाची काही पर्वाच नाही पडलेली आहे. त्यांना फक्त हेच स्वामींना पाहायचं आहे मला, याचं त्यांना जे आवड निर्माण झालेली, वेध झालेला आहे तो चालू आहे, ह्याला म्हणतात शरण आलेलं आहे. स्वामींनी ही क्रिया प्रक्रिया बघितली सस्याची आणि मग स्वामींनी हे वाक्य म्हटलेलं आहे की येत शरण आल्या काही मरण असे. शरण आलेल्याला मरण नाही. म्हणजे ससा जो आलेला आहे तो आत्ता जरी पशुदेहामध्ये आहे, आत्ता जरी त्याला ज्ञान दिलेलं नाही, आता जरी तो मनुष्य देहात नाही, तरी पण आत्ता त्याचं जे काही शरण येण्याचं जो काही त्याची जी धाव आहे, त्याचं जे काही येणं आहे ते येणं आता त्याला कुठे नेणार आहे? सरळ मोक्षाला नेणार आहे. आत्ता जरी ते मनुष्य देहात नाही आहे, परंतु इथून संस्कार चालू झालेत, इथून कणव चालू झालेली आहे, इथून ती प्रक्रिया चालू झालेली आहे. आणि इथून पुढे मनुष्य देह जेव्हा केव्हा भेटेल, जेव्हा केव्हा परत परमेश्वर ज्ञान मिळेल, सन्निधान मिळेल, योग येतील सेवा दास्याचा आणि तिथून पुढे पुढे जात 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 मोक्षाला जाणे ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. स्वामींचं म्हणणं फक्त जाणू खाली या नाही, या महात्म्य हो, म्हणजे स्वरूपामध्ये घेण्याची प्रक्रिया चालू झालेली एक प्रकारची.
स्वरूपामध्ये या. फक्त त्याच्यामध्ये काय होणार आहे, थोडासा वेळ जाणार आहे, थोडा कालावधी जाणार आहे त्याच्यामध्ये. पुढे मनुष्यदेव होईल, ज्ञान होईल, परंतु तो कालावधी जो आहे तो कालावधी सुरू झालेला आहे. आत्ता तो टाईम सुरू झालेला आहे. या महात्म्य हो, म्हणून स्वामींचं ते तसं ते म्हणणं आहे. आणि अशा पद्धतीने अशा प्रकारे जो जीव आलेला आहे त्याला आता मरण नाही. म्हणजे एकदा शाब्दज्ञान दिलं, शाब्दज्ञान चरित झालं, पुनःसंबंधी एकदा तो जीव जन्मला की परत त्याला मृत्यू हा प्रकारच नाही. अमर झाला तो जीव. म्हणजे हे काय आहे, हे समर्पण आहे. समर्पण असलं की येत शरण आल्या काही का मरण असे, असं स्वामी त्यांना सांगतात. आणि मग स्वामी त्यांना समजवतात की बघा, हे जे पशु आहेत ते काय करतात, ये राणीवनी असती तृण खाती नदी वहाळाची उदके पिती. हा ससा तर त्यांनी सोडला, पण पुढचे ससे ते सोडणार नाही आहेत. स्वामी त्यांना म्हणतात हे जे काय आहेत प्राणी ते काय आहेत, हे राणीवनी राहतात, हे रानामध्ये जंगलामध्ये ते राहतात. आणि नदी ओहळाचे, नदी वहाळाची उदके पिती, म्हणजे इथे नदी आहे, ओहळ आहे, ओढा आहे, त्याचं ते पाणी ते पितात. आणि मग या ते तुम्ही कांगा मारा, मग तुम्ही यांचा जीव काय घेता, हे तुमचं काही खातात पितात का, ह्या तुम्हाला काही त्रास देतात का, हे तुम्ही यांचा जीव का घेता, मुक्या प्राण्यांचा जीव का घेतला जातो. आपण जसं ते पशु जे म्हणजे जे कोणी मांसाहार करणारे लोक आहेत ते काय करतात, त्या पशूंचे जे काही पिल्लं आहेत, पक्ष्यांची जी काही पिल्लं आहेत, अंडी असतील, त्यांचं काय करतात, ते हत्या करतात आणि ते आपण खातो. म्हणजे हत्येतनं ते खाल्ल्या गेलेलं असतं. आता जर का आपण एखाद्याची मुलं मारत असू, आपल्या मुलांना जर कोणी मारून टाकलं असं आणि खाल्लं तर चालेल का, नाही चालणार. म्हणजे तो हिंसक भाग आहे. आता हा आध्यात्मिक ह्याच्याने आपण बघतो, सायन्सच्या दृष्टीने जर का बघितलं, नॉनव्हेज खाणारे जे कोणी जीव असतात पृथ्वी तलावर, जेवढे पण कोण नॉनव्हेज खाणारे जीव आहेत ते सगळे जिभेनी पाणी पितात. आणि व्हेज खाणारे जे जीव आहेत ते कसे पाणी पितात, आपण कसं पाणी पितो, जिभेनी पितो का. गाय कशी पिते, गाय कशी पिते पाणी, जिभेनी पिते की तोंड टाकते डायरेक्ट बादलीमध्ये, तोंड टाकते की नाही नदीमध्ये पाण्यामध्ये. म्हणजे व्हेज खाणारे जे आहेत ते ओठानी पाणी पितात आणि नॉनव्हेज खाणारे सगळे जिभेनी पाणी पितात. नॉनव्हेज खाणाऱ्यांची सगळ्यांची दातं कशी आहेत, दातांची रचना बघा कशी आहे, व्हेज सायन्सच्या दृष्टिकोनात नाही. आणि व्हेज खाणाऱ्यांची दातं कशी असतात, गाईची दातं बघा, माणसांची दातं बघा कशी आहेत, व्हेज खाणाऱ्यांची दातं वेगळी असतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या पोटामधले आतडे आहेत त्या आतड्यांची रचना वेगळी असते, व्हेज खाणाऱ्यांच्या आतड्यांची रचना वेगळी असते. म्हणजे हे सगळं काय आहे, नॉनव्हेज खाणारे जे लोक असतात ते स्वतः कबूल करतात की आम्ही जे खातोय ते चुकीचं आहे, ते पाप आहे. नॉनव्हेज खाणारे जे लोक असतात, ज्या दिवशी त्यांनी नॉनव्हेज खाल्लं त्या दिवशी ते मंदिरात येत नाहीत. म्हणजे ते स्वतःच कबूल करतात की आम्ही जे करतोय ते चुकीचं आहे. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे. आणि सायन्सच्या दृष्टिकोनातून जर का बघितलं ते तेव्हा सुद्धा नॉनव्हेज खाणं हे चुकीचंच आहे. म्हणजे स्वामींनी हा भाग जो आहे तो त्यांना पटवून सांगितला वेगळ्या पद्धतीने की हे नदीचं पाणी पितात, इथल्या वाळाचं पाणी पितात, इथलं रानातलं गवत खातात, तुमचं हे काहीच वाकडं करत नाही, तुम्ही का यांच्या जीवाशी खेळता, असं स्वामी त्यांना सांगतात. आणि मग ते म्हणतात जी जी तरी आजी लागुणी न मरू. आता हे पारधी लोक आहेत, मला म्हणजे ह्याची विशेषता वाटते की तुम्ही म्हणाल की स्वामींनी सांगितलं म्हणून त्यांनी ऐकलं, परंतु स्वामींच्या अनेक लोकांना अनेक गोष्टी सांगितल्या, सगळ्यांनीच काय ऐकलेल्या नाही आहेत. मला विशेषता वाटते हे पारधी लोक म्हणजे यांचा जन्मच त्याच्यामध्ये होतो ना, नॉनव्हेज, शिकार, पारद, म्हणजे याच्यामध्येच त्यांचं आयुष्य पूर्ण गेलेलं आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत. यांचा व्यवसायच तो आहे शिकार करणं. परंतु स्वामींनी दोनच वाक्य त्यांना सांगितले आणि ते लगेच म्हणाले की आजपासनं आम्ही शिकार करणार नाही. म्हणजे कितीतरी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे की इतक्या दिवस ते चुकीचं करतायत. हे जेव्हा स्वामींनी त्यांना पटवून सांगितलं तेव्हा लगेच त्यांनी ते सोडलेलं आहे. आपल्याला जर का असं कोणी सांगितलं तर आपण ऐकू का,
पानं नाही वाहिली तरी चालतील. नाही नाही, आता आम्ही उपदेश घेतल्यापासून विडा वाचतो तर पानं वाचतातच आमची. परंतु आपल्याला जर का कोणी योग्य निर्णय सांगितला तर आपण मान्य करू का? लगेच नाही करणार. आपण जर का सांगितलं की बाबा हे पारायण करण्यापेक्षा सूत्रपाठाचं पारायण करा, नाही नाही बाबा आम्ही आता इतक्या दिवसाचं करतो आणि ते मानसिकताच होत नाही आमची सोडायची, सोडतो का आपण? मला हे पारध्यांचं हे लीळा वाचल्यानंतर मला खूप विशेषता वाटते की ह्यांनी कसं काय त्यांचं म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेला जो त्यांचा काही पारधीचा जो काही व्यवसाय असेल किंवा जे काही क्षेत्र आहे त्यांनी एका क्षणामध्ये सोडून टाकलं. ते स्वामींना सांगितलं आजी लागून ना मारू, जे आम्ही आजपासून ते मारणार नाही. हे आहे म्हणजे हे स्वामींच्या आज्ञेचं पालन म्हणतात त्याला. हे त्यांनी लगेच त्या ठिकाणी केलं. म्हणजे एक प्रकारे काय झालं की त्यांचं सुद्धा बरं झालं. या सस्याचा तर जीव वाचलाच आहे, परंतु पुढच्या अनेक प्राण्यांचा जीव त्याच्यामध्ये वाचलेला आहे आणि ह्या पारध्यांचा जो जीव आहे तो सुद्धा कुठेतरी उपयोगी लागणार आहे. कारण की त्यांनी स्वामींच्या आज्ञेला लगेच होकार भरला. आपल्यासारखा नकार नाही दिलेला आहे, लगेच हो म्हटलेले आहेत. म्हणजे सकारात्मकतेमध्ये आहेत हे लोक. त्यानंतर त्यांनी स्वामींना दंडवत केला, श्रीचरणा लागले. मग ते निघाले गेले. गोसावी वरती जाणू उचललेली आणि तया ते अवलोकनी सर्वज्ञ म्हटले महात्मे हो आता जा. आता जा म्हणजे तुम्ही आलेला आहात. आता आमच्या कृपादृष्टीमध्ये तुम्ही आलेले आहात. आता तुम्ही जा म्हणजे आता हे तुमचं कर्म जे आहे ते तुम्ही भोगून घ्या. प्रारब्ध भोगे क्षयो. आता त्यांची प्रक्रिया चालू झालेली. आता परमेश्वराची कृपादृष्टी एकदा पडलेली आहे. आता त्यांचं कसं त्यांना आणायचं आहे, कसा तो योग घडवायचा आहे तो बरोबर पुढे घडणारच आहे. तोपर्यंत तुर्तास आता तुम्ही इथून जा. पुढे आपल्या याच्यामध्ये सांगितलं जातं की त्या ससांना देहविद्येची स्थिती दिली वगैरे वगैरे असं तो भाग येतो त्याच्यामध्ये. परंतु तो पुढचा भाग आहे. आपल्याला अलीकडचाच भाग घ्यायचा आहे की हा जो ससा आहे हा ससा स्वामींच्या जाणू खाली आला आणि स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत आहे. आता आपली परिस्थिती अशी आहे की अजून तर आपण भटकतोच आहोत. आपल्याला आता असंच ससासारखी धाव आपल्याला काय करायची, परमेश्वराकडे घ्यायची आहे. त्यांच्या जाणूखाली आपल्याला आश्रय मिळवायचा आहे आणि जाणूखाली आश्रय मिळून आपल्याला निश्चिंत तर व्हायचंच आहे, पर चिंतन सुद्धा त्याच्यामध्ये करायचं आहे. ससाने काय केलं, स्वामींच्या श्रीमुखाचं शेवटपर्यंत काय केलेलं, अवलोकन केलेलं आहे. श्रीमुखाकडे स्वामींच्या पाहत राहिले, डोळा भरून पाहत राहिले. आता असे ज्या जीवांना स्वामी जायला सांगतात म्हणजे त्यांचं चिंतन, त्यांचं समर्पण हे स्वामींच्या लेखी लागलेलं आहे. असं जर का तुम्ही चिंतन आणि समर्पण तुमचं असेल, आज तुम्ही जाणू खाली असाल तर उद्या तुम्ही जाणूच्या वर येणार आहात. निळभट्ट भांडारेकरांची जी काही शेवटची घडी आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की निळभट्ट भांडारेकर स्वामींच्या जाणूवर आहेत. दोन घटना विरोधाभास आहेत. एकीकडे समर्पण झालेलं आहे, जाणू खाली स्वामींनी त्यांना आश्रय दिला आणि त्यांचा जीव वाचला. आणि या ठिकाणी जाणू वर आता ते आहेत, यांनी सुद्धा समर्पण केलेलं आहे. स्वामी म्हणतात जीव वाचवायचा का, एकाचा जीव आम्ही जाणू खाली वाचवलेला आहे, तुमचा जीव जाणू वर वाचवायचा का. ते म्हणतात देवा. तेव्हा त्यांची काय लीळा, हे म्हणजे त्या लीळेमध्ये काय क्रिया चालू असते निळभट्ट भांडारेकरांची, स्वामींचं श्रीमुख अवलोकन करतायत. ससा आहे जाणू खाली, प्राण वाचतो आहे, अवलोकन काय करतायत, श्रीमुख. निळभट्ट भांडारेकर आहे, जाणूवर त्यांचं डोकं आहे स्वामींच्या आणि अवलोकन काय करतायत, श्रीमुख. तुमचा जीव वाचलेला आहे किंवा तुमचा जीव घेण्यासाठी कुणी आलेला आहे, त्यावेळी सुद्धा तुम्हाला काय आठवायचं आहे, देवालाच आठवायचं आहे. आणि तुमचा जीव आता जाणार आहे, निश्चित झालेला आहे, तेव्हा सुद्धा तुम्हाला कोणाला आठवायचं आहे, देवालाच आठवायचं आहे. जे असे ते देहांत प्रकटे अंतकालेचे मामेव स्मरणोक्ता कलेवरम. म्हणजे आपलं तो प्रकार झाला पाहिजे की तुमचा जीव वाचो, नाही तर तुमचा जीव राहो, नाही तर तुमचा जीव जाण्याच्या कक्षेत असला तरी तुम्हाला मृत्यू नावाचं संकट आठवायचं नाही आहे. तुम्हाला काय आठवायचं आहे, परमेश्वरच आठवायचं आहे. आमच्या महादाईसांना भटोबास विचारतात, रुपये तुझं देव आठवत असे, देव आठवतोय का, ते म्हणतात हो आठवतोय. कसा आठवतोय, त्यांनी सांगितलं की
बेलोपुरी स्वामी वज्री घडवतायत आणि ती लीळा माझ्या पूर्ण डोळ्यापुढे, अजूनही लीळा ते आठवत असेल, विशेषाकार ही लीळा आठवतायत ते. म्हणजे मृत्यू समयी सुद्धा तुम्हाला देव आठवला पाहिजे, ही समर्पण. नुसतं जीव वाचवण्यासाठी म्हणून देव आठवायचा नाही, जीव जाताना सुद्धा, जिथे निश्चित झालं तर जीव जाणार आहे, तिथे सुद्धा शांततेने आणि प्रसन्नतेने देवच आठवता आला पाहिजे. एवढं चांगल्या प्रकारचं समर्पण आपलं असलं पाहिजे. आणि अशा वेळेस स्वामी विचारतात, हे वाक्य त्याच्यात नाही आहे पण मी टाकलं की एकाचा आम्ही जाणू खाली जीव वाचवलेला आहे, तुमचाही वाचवायचा का? ते म्हटले, जी जेव्हा केव्हा परत जीव जाईल तेव्हा असंच परिस्थिती असेल का? तुमची जाणू मला मिळेल का? आणि श्रीमुख अवलोकन करत करत माझा देह जाईल का तेव्हा पण? स्वामी म्हणतात, ते आम्ही सांगू शकत नाही. मग ते म्हणाले, मग असं आयुष्य काही कामाचं नाही, त्याच्यापेक्षा असा मृत्यू मला जास्त प्रिय आहे, ज्याच्यामध्ये स्वामींची परत भेट होईल की नाही होईल मृत्यू समयी ह्याची गॅरंटी नाही आहे. असं आयुष्य माझ्या काही उपयोगाचं नाही. परंतु आत्ता स्वामींच्या जाणूवर माझं डोकं आहे आणि श्रीमुख अवलोकन करत करत माझं जर का मृत्यू होणार असेल तर असा मृत्यू मला प्रिय आहे, कारण की त्यावेळेस माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, माझ्या समोर आहेत, ह्यांच्या सन्निधानी माझं जीव जाणार आहे. हे जर का असं असेल तर निश्चित मला हा मृत्यू प्रिय आहे. आणि त्यांनी काय स्वीकारलेला आहे? मृत्यू स्वीकारलेला आहे. परंतु तो मृत्यू म्हणजे काय आहे? मृत्यू नव्हे, ते समर्पण आहे. स्वामींनी तिथे काय केलेलं आहे? आमिष दाखवलं आहे. काय पाहिजे तुम्हाला? मृत्यू पाहिजे की आयुष्य पाहिजे? आयुष्य म्हणजे परमेश्वरापासून दूर जाणे आणि मृत्यू म्हणजे समर्पण, म्हणजे परमेश्वराच्या जवळ येणे. काय पाहिजे? त्यांनी काय मागितलं? समर्पण मागितलं, मृत्यू मागितला. आम्हाला तुम्हाला वाटलं की ते मेले, ते मेले नाही, ते उलट काय झाले? जगले. ते त्यांचं जगणं जे आहे, त्यांचं आयुष्य जे आहे ते तुम्हाला आम्हाला दिसलं नाही. आता तिथून पुढचं आयुष्य तुम्हाला आम्हाला दिसलं नाही. तिथून पुढचे जे काही जगलेले आहेत पूर्ण इथपर्यंत ते स्वामींसाठीच जगले, पण तिथून सुद्धा पुढे जे काही जगले, अप्रोक्ष, सामान्य, विशेष ज्ञान प्राप्ती, हे सगळं जिवंतपण जे आहे, जन्मजीवित परमेश्वराला त्यांनी देऊन टाकलेलं आहे. मृत्यू स्वीकारला म्हणजे काय स्वीकारलं? जीवन स्वीकारलेलं. हा जो जीव निघणार आहे तो तुमच्याकडे येऊ द्या, या हिशोबाने ते स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून आपली प्रगती तशा पद्धतीची झाली पाहिजे की आज जरी आपली ईश्वराकडे येण्याचीच वृत्ती नाही आहे, ती वृत्ती आपली झाली पाहिजे, समर्पण झालं पाहिजे. आणि कुठेतरी जाणू खाली आपण आश्रयस्थान घेतोय तर आपलं स्वप्न असं असलं पाहिजे की जाणू खाली, परमेश्वराच्या जाणूखाली आपला जीव वाचो न वाचो, परंतु परमेश्वराच्या जाणूवर आपला मात्र जीव गेला पाहिजे, असं स्वप्न प्रत्येक मानवापंथीय व्यक्तीने आपल्या उराशी बाळगून हा मानवापंथ जो आहे तो काय केला पाहिजे? शेवटपर्यंत जन्मक्षेपी या वचनाला अनुसरून हा जन्म आपला क्षेपला पाहिजे. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणासंदर्भातलं 216 क्रमांकाचं वचन आणि तत्संदर्भातली पूर्वार्ध 42 क्रमांकाची सस्तिक रक्षण ही लीळा या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो.